नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे 3 पक्क्या मित्रांची गोष्ट. एक होती मांजर, एक होता उंदीर आणि एक होता माकड. एके दिवशी काय झाले, तिघांनाही काहीतरी गोड खावेसे वाटले. माकड उत्साहाने म्हणाले, अरे आज आपण मस्त खीर बनवूया. मग काय, तिघांनी मिळून तयारी सुरू केली. उंदराने आणले तांदूळ, मांजरीने आणले दूध आणि माकडाने आणली साखर. चूल पेटली, दुधाला उकळी फुटली आणि थोड्याच वेळात खिरीचा खमंग वास घरभर पसरला. खीर तयार झाली. माकड म्हणाले, आता ही खीर थोडी थंड होऊ दे, तोपर्यंत आपण नदीवर जाऊन आंघोळ करून येऊ. सगळे नदीवर गेले, पण आपली माऊ, तिचं लक्ष काही नदीत लागेना. तिचे सगळे लक्ष त्या खिरीकडे. ती हळूच कोणालाही न कळता घरात सटकली. ती पातेल्याजवळ गेली. आहा, काय वास सुटलाय. तिने जीभ चाटली आणि चटाचट चटाचट सगळी खीर फस्त केली. पातेले अगदी लख्ख करून ती परत नदीवर पळाली. जेव्हा तिघे मित्र परत आले आणि पातेले उघडून बघतात तर काय, पातेले रिकामे. माकड जोरात ओरडले, खीर कोणी खाल्ली? उंदीर म्हणाला, मी नाही बाबा. मांजर डोळे मिचकावत म्हणाली, मी पण नाही. माकड हुशार होते. ते गंभीर आवाजात म्हणाले, बऱ्या बोलाने कोणी सांगत नाही ना, मग चला आता घागरीची परीक्षा घेऊ. त्यांनी नदीकाठी एक घागर पालथी घातली. ठरलं की प्रत्येकाने त्यावर उभे राहून गाणं म्हणायचं. जो खोटं बोलेल तो बुडणार. सर्वात आधी माकड घागरीवर उडी मारून उभे राहिले. त्याने छाती फुगून आत्मविश्वासाने म्हटले, हुप हुप करी वरच्या डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी. घागर जागची हल्ली सुद्धा नाही. माकड सेफ. मग आला छोटासा उंदीर. तो टंकन उडी मारून म्हणाला, चू चू करी वरच्या डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. घागर तरंगतच राहिली. उंदीरही सेफ. आता पाळी होती मांजरीची. तिची तर घाबरगुंडी उडाली होती. पाय थरथर कापत होते. ती घागरीवर उभी राहिली आणि घाबरलेल्या रडवेल्या आवाजात म्हणाली, म्याव म्याव करी वरच्या डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. आणि काय आश्चर्य, गाणं संपताच बुड 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 घागर पाण्यात बुडाली आणि मांजरीची फजिती झाली. अशा प्रकारे खोटारड्या मांजरीची चोरी पकडली गेली. म्हणूनच मुलांनो, लक्षात ठेवा, खोटं कधीही लपत नाही. बर का, आता मी निघते, पण आपण लवकरच भेटूया एका नवीन आणि भारी गोष्टीसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय. Like, share, and subscribe.